नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या जनसमुदायासह आणि ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आणि भाजपचे मोठे शक्ती प्रदर्शन दिसून आले। रॅलीची सुरुवात दुपारी 12 वाजता अष्टभुजा मंदिराचे दर्शन घेऊन झाली। ती शिवाजी चौक, मेन लाईन, पोलीस स्टेशन चौकातून ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली। 100% विश्वास आहे ज्या नेतृत्वाचा संपूर्ण देशामध्ये दबदबा आहे, एक लोकांमध्ये आपुलकीचं, प्रेमाचं, त्यांच्या मनामध्ये लोकांच्या मनाची भावना आहे। तीच भावना इथं स्थानिक पातळीवर आहे। आता आपण पाहिलं बिहारच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी निवडणूक गेली। कितीतरी राज्य आहे की जे एकतर्फी चाललेले आहे। तर जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाचा आता एकदम विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे इथला नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाही यात काही प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येत नाही। नगराध्यक्ष पदासाठी काही इच्छुक होते भारतीय जनता पार्टी, त्यांना तिकीट नाकारलं गेलं, तर त्यांनी पक्षांतर केलं, तर याचा काही फटका आपल्याला बसू शकतो? याचा फटका बसला असं तर काही वाटत नाही, कारण शेवटी हे संघटनात्मक विषयातून निवडणूक होत असते। खाली जे संघटन आहे भारतीय जनता पक्षाचं ते इतकं मजबूत आहे, कोणी आले काय आणि गेले काय त्याचा काही फरक पडत नसतो, कारण संघटना जिवंत आहे आणि संघटनेचे लोक काम करतात, तेच लोकांना निवडून देणार। त्यामुळे आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते अतिशय कर्तबगार उमेदवार आहे। त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी ज्या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे ती सुद्धा एकदम चांगली टीम आहे। लोकांना भारतीय जनता पक्ष यासाठी पाहिजे की विकास जर करायचा असेल तर दोनच नाव आहे, वर नरेंद्र मोदी आणि खाली देवेंद्रजी फडणवीस। या दोन लोकांनी जो किमया पूर्ण देशभर केलेला आहे तोच किमया जर आपल्याला नगर परिषदेच्या हद्दीत करायचा असेल तर ही संपूर्ण टीम लोक निवडून देतील। नगराध्यक्ष पदासाठी महेश पवार यांच्यासह एकूण 20 नगरसेवकांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। मागील आठवड्यात शहराध्यक्ष आणि एका युवा उद्योजकाने पक्षाला राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपला बसलेला संभाव्य धक्का निखिल देठे आणि गणेश उन्नरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भरून निघाला। पहिलाच कौल महाराष्ट्र सरकारला भाजपनी महाराष्ट्र सरकार भाजपमध्ये आहे सत्ता। कालच आपण तुम्ही बघितलं असेल का पूर्ण बिहार एक साईड आपल्या बाजूने झालेला आहे। जनता हे ओळखणारी झाली आहे, पहिल्यासारखी अशिक्षित हे जनता नाही राहिलेली आहे। जनतेला माहीत आहे कोण विकास करू शकतो, कोण विकास नाही करू शकत। आणि जनतेला तुम्ही काही पण तुम्ही वेगवेगळे आश्वासनं, खोटे आश्वासनं देऊन जनता हे दुसऱ्या बाजूने टर होणारी नाही आहे। जनतेला हे माहीत आहे का या शहराचा जर विकास जर कोणी करत असेल हे फक्त भाजपच करू शकते आणि हे तेवढंच सत्य आहे। या युवा तडफदार नेतृत्वामुळे पक्षामध्ये नव्याने ऊर्जा संचारली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। या रॅलीत आर्णी केळापूरचे आमदार राजू तोडसा, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, देवानंद पवार, तालुका अध्यक्ष विजय बैस यांच्यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। आणि या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। सरकार महाराष्ट्रामध्ये 4 वर्ष आहे, त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल की ज्याचं सरकारवरती आहे त्याचं सरकार नगर परिषदमध्ये गाठणीमध्ये बहुमतात त्यांनी बसवावं, जेणेकरून विकासाला सहज गती देता येईल। महेश भाऊ, एक प्रश्न विचारायचा आहे का नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपचे जे काही निष्ठावंत होते त्यांनी पक्षांतर केलेलं आहे, तर याचा काही फटका या निवडणुकीमध्ये भाजपला बसू शकतो का? असं नाही आहे की त्यांचा फटका बसेल। आणि जी लोक नाराज होती त्यांनी ती सगळी आता परत आपापल्या घरी येत आहेत। उमेदवारी मागणारी 10 लोक असतात एका प्रभागामध्ये, पण शेवटी उमेदवारी एकालाच द्यावी लागते। 9 हे कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सामावून घेण्याचं काम आहे आणि तसंही प्रत्येकाला जे इच्छुक आहे त्यांना अधिकार आहे उभं राहण्याचा निवडणुकीमध्ये, तो अपक्ष असेल अजून कुठून असेल। मला वाटतं की आम्ही कुटुंब म्हणून सगळे एक राहू, जेवढ्यांच्या नाराजगी असेल त्या सगळ्या दूर करू आम्ही। जनतेला काय सांगायचं? जनतेला एवढीच विनंती राहील माझी हात जोडून की योग्य उमेदवार आपण निवडणार आहात यात काही शंका नाही, पण भरभरून काम केलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे।
अधिकृतरित्या आता जनतेची सेवा करावी, हा अधिकार मला द्यावा, आशीर्वाद रूपाने एवढी विनंती करेल आणि काम करणाऱ्या माणसाला पुन्हा या शहरासाठी काम करण्याची संधी द्या, बस एवढंच. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी.